सेविका मदतनीस भगिनींनो, परत शनिवारी मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे नवीन घडामोडी आणि गुड न्यूजवर गुड न्यूज, खूपच जास्ती गुड न्यूज। अंगणवाडीच्या माझ्या सर्व भगिनींना आनंदाची बातमी आहे की सगळ्या अंगणवाडी भरतीवरचे स्टे उठलेले आहेत आणि धडाधड भरती सुरू झालेली आहे। आणि तुम्ही कोणत्या क्रायटेरियात बसत आहात, कुणाला मुख्य सेविका व्हायचं आहे, कुणाला सेविका व्हायचं आहे, मिनी अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका व्हायचं आहे, ह्या सगळ्या घडामोडी मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही आतुरतेने वाट बघत असता वसीमा काजी या यूट्यूब चॅनलवर माझी, आणि मी शनिवारीची आतुरतेने वाट बघत असते। आता खूप कामं आपली वाढणार आहेत आणि 90 दिवसाच्या आतमध्ये सगळ्यात जागा भरायची ऑर्डर माननीय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। त्याच्यामुळे स्टे उठलेला आहे। ज्या सगळ्या बोलत होत्या, कमेंट करत होता स्टे कधी उठणार, स्टे कधी उठणार, एवढा पण सकारात्मक बोललो, एवढं सकारात्मक बोललो सगळ्या मिळून महाराष्ट्रातल्या 2 लाख अंगणवाडी सेविका की स्टे उठला आणि उठवावा लागला। तर हे सगळं स्वतःची पाठ आधी थपथपावा, कारण हे सगळं यश आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यामुळे, अंगणवाडी मदतनीस सेविकामुळे आलेलं आहे। आणि सकारात्मक विचार केला आणि सरकारलासुद्धा स्टे उठवावा लागला आणि सरकारनं स्टे उठवलेला आहे। तर माझ्या चॅनलवर ज्या नवीन माझ्या भगिनी येत आहेत, माझा व्हिडिओ बघण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत, त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करावं। पूर्ण व्हिडिओ बघत जा। 1-2 मिनिट व्हिडिओ बघता आणि लगेच कमेंट करता की स्टे कधी उठला, असं झालं तसं झालं, हे झालं ते झालं। पूर्ण व्हिडिओ बघा, नाही समजला तर परत व्हिडिओ बघा। आणि मी तुम्हाला माहिती आहे एक अंगणवाडी सेविका आहे आणि माझ्या ऑफिसमध्ये काय होतं, परत डिपार्टमेंटमध्ये काय होतं ही खरी माहिती मला आहे। म्हणून माझ्या भगिनींना कुठेतरी खोटी माहिती मिळू नये, भूलथापा पडू नये, म्हणून मी वसीमा काजी यूट्यूब चॅनल हा तुमचा हक्काचा चॅनल, तुमचा फॅमिली चॅनल आहे। आणि धन्यवाद सगळ्यांना। मी जो ग्रुप बनवला आहे सबला ग्रुपमध्ये जास्तीत जास्त खूप महिला जॉईंट होत आहेत। सॉरी जर कुणाला जॉईंट व्हायला मिळालं नसेल, मागच्या वेळेस कमेंट आले होते की आम्ही हाय पाठवलं पण तुम्ही आम्हाला जॉईंट केलं नाही, असं तायांनो माझ्या मनात मुळीच नव्हतं। माझ्या मोबाईलमध्ये एवढे नंबर ॲड आहेत की मला कोणाला ॲड करता येत नव्हतं। मी खूप तायांना रिक्वेस्ट पाठवली होती की लिंक पाठवा, आणि एवढा बिझी शेड्यूल होता चाललेला, कारण लेक लाडकी योजना, लाडकी बहीण, ये ते, त्याच्यामध्ये काहीतरी आपल्या लाभार्थ्याला 2 पैसे भेटावे, तर त्याचे डोमिसाईल, उत्पन्नाचा दाखला, ह्यामध्ये लाभार्थ्यामध्ये बिझी होते। परत आमच्या युनियनचे विजय मेळावे चाललेले आहेत, तर लवकरच तुम्हाला दिल्लीवरून गुड न्यूज मी देणार आहे। आमची तयारी सुरू आहे, लवकरच आम्ही दिल्लीला जाणार आहोत, तर तिथून तुम्हाला गोड बातमी नक्कीच देणार आहे। मागच्या वेळेस पण मी 2014ला जेव्हा भोपालमध्ये राहुल गांधी यांनी चौपाल लावली होती मॅनिफेस्टोची, तेव्हा मला निमंत्रण होतं, मी गेले होते आणि तेव्हा मी निडरपणे खूप आपल्या समस्या मांडल्या होत्या आणि तिथे आपले तेव्हा 4000 रुपये वाढवून दिल्ली सरकारने आपल्याला दिले होते। तेव्हापासून आपल्याला दिल्ली सरकारनं 1 रुपया वाढवून दिलेला नाही। तर आपण महाराष्ट्रातून काहीतरी मिळवलं, पण आता दिल्ली जिंकायची आहे। आणि काही माझ्या भगिनींची मी खूप मेसेज बघितले, खूप यूट्यूबरचे व्हिडिओ आले, सगळं काय चाललं आहे, स्टे उठला, कुणाचं वय निघून गेलं, कुणाचं काय, कुणाला सुपरवायझर व्हायचं आहे, काय खूप साऱ्या घडामोडी चाललेल्या आहेत। खूप साऱ्या यूट्यूबवर चॅनलवर बातम्या टाकल्या, खूप भगिनींनी बातम्या बघितल्या। मला तर वाटलं सगळ्या सुपरवायझर झाल्या का काय, आता मी कुणाला बोलू, कारण यूट्यूबवरून बातमी दिली की लगेच सुपरवायझर होतात। माझ्या तायांनो, अंगणवाडी सेविका भोळ्या आहेत, स्वभावानी भोळसर आहेत, पण मूर्ख नाहीत। सगळ्यांना जास्त आज जर कुणाला नॉलेज आहे, कुणाला माहिती आहे, कुणाला काम करण्याची पद्धत आहे, तर ती अंगणवाडी सेविकांना, अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाच आहे। तर आपण मूर्ख नाही, आपण विश्वास ठेवतो, कुणावर तरी विश्वास ठेवतो आणि आपला विश्वासघात होतो नेहमीच। ह्यावेळेस पण झालेला आहे माझ्या त्या भगिनीसाठी ज्या मुख्य सेविका बनण्यासाठी आतुरतेने वाट बघत होत्या आणि त्यांचं वय निघून गेलं आणि आता स्टे उठला आणि भरतीला सुरुवात झाली।
तर हे बघा, माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला जी माहिती घेतलेली आहे, तुम्ही सगळे खूप व्हिडिओ बघितले असतील, खूप GR आले असतील, निवेदन आले असतील, खूप काही तुमच्याकडे आलं असतात. पण तायांनो, कधीही ऐकावे जनाचे करावे मनाचे ही म्हण लक्षात ठेवा. आपण अंगणवाडी सेविका आहोत, सेविकेमधूनच मुख्य सेविका होणार आहोत. तर सगळ्यात आधी माहिती कुणाला भेटणार आहे? आपल्याला, बरोबर. मग आपण ह्याच्या व्हिडिओवर, त्याच्या व्हिडिओवर, यूट्यूबवर, इकडे तिकडे काय जायची गरज आहे का? आपल्याला नाही. कारण जेव्हा आता मदतनीसमधून सेविकाची अंतर्गत भरती झाली, त्याची साक्षीदार मी आहे. तर मी तुम्हाला सांगते, जोपर्यंत एक मदतनीस आहे, तिला सेविका व्हायचं नाही. तिने सरळ सांगितलं, तिचं नाव आलं लिस्टला, तिला गुण सगळं काही होतं, पण तिने सांगितलं मला सेविका व्हायचं नाही. तर तिला 3 वेळेस विचारलं, तिच्याकडून लिहून घेतलं आणि नंतर तिच्या जागेवर दुसऱ्या सेविकेला घेतलेलं आहे मदतनीसमधून. तर हे बघा, तुम्ही जर पात्र आहात, मुख्य सेविका असू द्या, सेविका असू द्या, मदतनीस असू द्या, तुम्हाला कोणी अडवू शकणार नाही जोपर्यंत तुम्ही लिहून देणार नाही की मला मुख्य सेविकेच्या परीक्षेला बसायचं नाही, मला ह्याचं फॉर्म भरायचं नाही. जर तुम्ही पात्र आहात तर तुमची त्याच्यामध्ये लिस्ट येणार आहे. आता आपण आज 3 मुद्दे घेणार आहेत. एकतर मदतनीस कोण होणार, सेविका कोण होणार आणि मुख्य सेविका कोण होणार, बरोबर. तरी आता सगळ्यात आधी आपण घेऊया मदतनीसचा मुद्दा. मदतनीसच्या वयाची अट काय आहे? 18 ते 35 वर्ष, बरोबर. मग ती 12वी पास असली पाहिजे, ते पण बरोबर. आणि दुसरं, तिला 2 अपत्य पाहिजे आणि पुढच्या ह्याला म्हणजे पुढे ती तिसरं मूल करणार नाही याची तिला हमीपत्र द्यायचं आहे. मग नंतर त्याच्यानंतर येतं, ज्या विधवा महिला आहेत त्या 40पर्यंत असतील तरी त्या मदतनीसचं फॉर्म भरू शकतात. ह्या एरियातील महिलांसाठी, एरियातील स्त्रियासाठी. तर आपल्या जवळपास जर कोण स्त्रिया असतील, त्यांना फॉर्म भरायचे आहे. त्यांचं वय 35च्या आतमध्ये आहे, त्यांचं शिक्षण 12वी आहे आणि त्यांना 2 अपत्य आहेत. तर असल्या सगळ्या महिला फॉर्म भरू शकतात. आता मी आमच्या इकडचं सांगते. आमच्या इकडं आमच्या अंधेरी प्रकल्पात 30 जागा रिकाम्या आहेत. कुणाच्या? मदतनीसच्या 30 जागेमध्ये एरियातून जे फॉर्म घेतले जात आहेत ते फक्त 24 तारखेपर्यंत घेणार आहेत, 24 फेब्रुवारीपर्यंत. आमच्या इकडचं मी सांगते, प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे असणार. तर आपण सेविका आहोत, आपल्या ऑफिसला प्रश्न विचारा, त्याप्रमाणे एरियातील लाभार्थ्यांना सांगा आणि कुणाला नोकरी देऊन आशीर्वादच भेटणार आहे तर ते आपण करू शकतो. मी आमच्या CDOPना विचारलं, मॅडमना विचारलं आणि त्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे फॉर्म डिस्ट्रीब्यूट होत आहेत. तर मी माझ्या इकडच्या लाभार्थ्यांना घेऊन गेले, त्यांना फॉर्म दिला. लाभार्थ्यांनी स्वतः जायचे, ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट्स घेऊन यायचे मदतीसाठी आणि तिथे त्यांना पात्र आहेत का अपात्र, मॅडम तिथे पेपर बघून, हे बघा पेपरमध्ये, शिक्षणामध्ये, वयामध्ये कोणी काही बदल करू शकत नाही. तर इथे कोणतेही वसिला वगैरे काही चालणार नाही, हे तुम्ही सोडून द्या. आता एक स्त्री समजा तिला मदतनीस व्हायचं आहे, ती 40 वर्षाची आहे, पण ती विधवा आहे, ती OBCमध्ये आहे, तर ती पात्र ठरणार आहे. पण एक स्त्री ती 35 वर्षाची आहे, तिचा नवरा आहे आणि तिला 3 मुलं आहेत, 35 वर्षाच्या आत जरी असली तरी ती अपात्र ठरणार आहे. तर हे लक्षात ठेवा. मग त्याच्यानंतर समजा आमच्या इकडे आता 30 जागा रिकाम्या आहेत. एक तुम्हाला उदाहरण देते. आणि 200 महिलांनी फॉर्म भरला, त्याच्यातल्या समजा 150 महिला पात्र झाल्या. आता सगळ्याच पात्र झाल्यावर मार्कनुसार त्यांना घेणार आहेत. समजा 10वी 12वीच्या बोर्ड परीक्षेला किती मार्क्स होते, त्यांची लिस्ट हॉटवर येणार 1 नंबरवर. मग त्या विधवा आहेत का परित्यक्त आहेत ते घेणार. मग त्यांचं जात अनुजात हे जमाती आहेत ते घेणार. मग त्याच्यानंतर त्यांना अपत्य किती आहेत ते घेणार. असं सगळे मार्क्स तुम्हाला भेटणार आहे त्यांनी, त्याच्यावरून तुम्ही लाभार्थी ठरणार आहेत. मग तुमचा एक इंटरव्ह्यू होणार मदतनीसचा खास करून, आणि मग तुम्हाला त्या इंटरव्ह्यूनुसार तुम्हाला मदतनीस घेतलं जाणार. हे झालं एरियातल्या लाभार्थीसाठी. आता आहे मदतनीसमधून सेविका. तर त्यासाठी मदतनीस 12वी पास असली पाहिजे, तिला कॉम्प्युटर आलं पाहिजे. कमीत कमी ज्या मदतनीस, आता आमच्याकडे कसं होतं,
आमच्या इकडे 5 जागा रिकाम्या होत्या मदतनीसच्या आणि पात्र सगळ्या 30 जणींची लिस्ट होती. त्याच्यामध्ये मराठी सब्जेक्ट असणंसुद्धा गरजेचं आहे. तर ज्यांचा मराठी सब्जेक्ट नाही त्यांना रिजेक्ट केलं, ज्यांचं 35च्या वय आहे त्यांना रिजेक्ट केलं. आणि सगळे म्हणजे असे ना गुण. आता 100 जणींना तर 30 जागेवर घेऊ शकत नाही, मग कोण पात्र कसं ठरू शकतं ते मार्कानुसार ठरणार आहे. तर मग ज्यांना जास्त अनुभव होता त्यांना प्राधान्य देण्यात आलं, 2च अपत्य त्यांना प्राधान्य देण्यात आलं. तर अशा अनुभवावरून सेविका मदतनीसला सेविका म्हणून घेतलं. तर कधी भरती होणार, काय होणार, फॉर्म कधी निघणार, हे सगळं गोंधळात पडू नका. आपलं ऑफिस आहे, आपण ऑफिसला जॉईंट आहे, त्या सेविका मदतनीस आहे त्यांच्यासाठी मी सांगते. जर मदतनीसला सेविका व्हायचं आहे तर तुमच्या ऑफिसमधून लिस्ट निघणार, तुम्ही पात्र आहात का अपात्र आहात लिस्टमध्ये नाव येणार. आणि अपात्र का ठरलात तुम्ही आणि पात्र का ठरलात त्याची कारणंसुद्धा देणारे नाहीत. हे बघा, पूर्वी काय होतं ते झालं असेल, पण आता असं काही नाही आहे. आणि तुमचं वय, शिक्षण आणि अनुभव याच्यामध्ये कोणी काही बदल करू शकत नाही. तर कोणत्याही कुणाच्या नादी लागून काही वगैरे देऊ बिऊ नका, असलं काय चालणार नाही. पेपरमध्ये कुणी काही खाऊ द्या पिऊ द्या, पण पेपरमध्ये कुणी सोडत नसतं. पेपर हे पूर्ण करावेच लागतात, हे लक्षात ठेवायचं आहे. काय परत बघा, मदतनीसमधून सेविका होण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? 12वी पास, अपत्य 2च असले पाहिजे, अनुभव असला पाहिजे 3 वर्षाच्या मागचा, आणि त्याच्यामध्ये आपला मराठी विषय असला पाहिजे 10वीचा 12वीचा. बरोबर समजलं? मग हे क्रायटेरियामध्ये ज्या बसत नाहीत त्यांनी अशाच सोडून द्यायची सरळ. आणि आता मदतनीस जरी 50 वर्षाची असली तरी तिला सेविकेमध्ये घेत आहेत. बरोबर. आता आपला जो स्टे उठला 30 तारखेला, 30 जानेवारीला, आणि आपला GR 2 फेब्रुवारीला नवीन आलेला आहे. त्या GR मंत्र्यांनी डायरेक्ट आपल्याला GR टाकलेला आहे. त्याच्यामध्ये आता ज्या मुख्य सेविका होणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी काय नियम ठेवलेला आहे? 45 वय असलं पाहिजे, 12वी पास असल्या पाहिजे, आणि अनुभव 10 वर्षाचा असला पाहिजे, आणि मराठी सब्जेक्ट असल्या तर सेविका झालीच नसणार, म्हणजे ती सेविका आहे म्हणजे तिचा मराठी सब्जेक्ट आहे हे. आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये असं काही नाही कोणत्या एरियातले स्थानिक. पूर्वी आमच्या वेळेस कसं होतं मग सांगू का त्यानं तुम्हाला, स्थानिक लोकांनाच घेत होते. आता तसं काही नाही. आता शिक्षण, अनुभव, अपत्य आणि जातपातवर आहे, आणि गुण आहेत, मार्क्स आहेत. आता समजा आपल्या प्रकल्पामध्ये समजा 50 काय आहेत पात्र सेविका आहेत मुख्य सेविका होण्यासाठी, आणि आमच्याकडे 4च जागा रिकाम्या आहेत. तर कसे घेणार सांगा तुम्ही? मग हे विसरून जा की परीक्षा होणार नाहीत. परीक्षा होणार आहेत. अंतर्गत भरती होणार नाही. डायरेक्ट सेविकामधून मुख्य सेविका घेणार नाहीत. आपल्याला परीक्षा द्यायचं आहे. हे बघा, मी पात्र आहे पण मला ती परीक्षा पण द्यायची नाही, मला मुख्य सेविका पण व्हायचं नाही, मी नादच सोडून दिलेला आहे. 2014पासून मी पात्र आहे. आणि मी एकदा एका मंत्र्याला नाव नाही घेणार, जाऊन भेटले आणि मला ते जमलं नाही. त्यांनी सांगितलं तर मला ते करायचं नाही, आणि मी अशीच सेविका म्हणूनच राहणार आहे. तर ज्यांना मुख्य सेविका व्हायचं त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. आणि जे वयाचं सांगितलं की 2021ला जो कायदा लागू केला होता त्याप्रमाणे जर विचार केला तर आता त्यांना 50 जरी झालं तरी त्यांना घ्यायला पाहिजे. आणि असं वैयक्तिक माझंसुद्धा मत आहे की ह्यांनी 45च्या आत न ठेवता 50ची ठेवावी, कारण सेविकांना चांगला अनुभव असतो आणि 50च्या वरी मुख्य सेविका होऊन त्या चांगलं काम करू शकतात. तर आता काही महिलांचे कमेंट होते की आमचे वय निघून गेले, आता काय करायचं, स्टे लावा. अरे एवढं महिला ग्रुपमध्ये अंगणवाडी सेविका जे बोलतात ते सगळे एकत्रीकरण करून संघटना पुढे मांडत असते. म्हणून आपणच बोलण्याच्या आधी विचार करायला पाहिजे. आपण कुठं ना कुठं संघटनेच्या पदाधिकाऱ्याला मजबूर करतो, एवढा स्टे लावा, आमची भरती होत नाही तर आम्हाला काय करायचं आहे, आमचं वय निघून गेलं हे ते. पण मी तुम्हाला तयानं सांगू का, कुणी वाईट किंवा राग म्हणून घेऊ नका, माझं वैयक्तिक मत आहे. आता महाराष्ट्रात कमीत कमी 10-12 संघटना आहेत. त्याच्यातल्या कोणत्याही एका संघटनेनं परत स्टे लावला तर ज्या बिचाऱ्या आता सध्या वय त्यांचं 45 झालेलं आहे
तर मग स्टे लावला तर भरती स्थगित झाली आणि 50% बाहेरच्या लोकांना घेणार त्यांनी घेतलं त्याच्यातून. तर मग परत ह्या महिला पण ज्या आता पात्र आहेत त्या वंचित राहणार आहेत ना. तर मला असं वाटतं की कोणी स्टे न लावता आपल्याच भगिनीमधून कोणी मुख्य सेविका होत असेल तर जाऊ द्या ना, होऊ द्या. बघा, जी मुख्य सेविका होणार आहे ती माझ्या टीमची तर नसणार आहे. मला तर तिला भांडायचं आहे युनियनकडून. तर मी तर आशीर्वाद देणार आहे की मुख्य सेविका हो. पण सगळ्याच कशा मुख्य सेविका होतील? आपल्याला सगळ्यांना मुख्य सेविकेमुळे कामं येतात. आता मुख्य सेविकेच्या जागा रिकाम्या होतात तर सगळ्या सेविकांनीच टर्न लावून कामं केलेली आहेत. या महिन्यात हिने रिपोर्ट भरला, त्या महिन्यात तिने भरला, टॅली केलं, हे सगळं तर सगळी कामं आपल्याला येतच आहेत. मग का 200 सेविकामधून 4 जागा रिकाम्या आहेत तर 200 जणांना कसे घेणार? काहीतरी त्यांनी क्रायटेरिया आणि काहीतरी नियम कायदा ठेवणारच का नाही सरकार? शासन काही वेळ आहे का? सगळ्या 200 लोक सुपरवायझर मुख्य सेविका झाल्यावर अहो माझ्याबरोबर कोण सेविका राहीन? मग मी कुणाला माझी मैत्रीण, तसं मुख्य सेविका पण माझ्या खूप मैत्रिणी आहेत, असं नाही बोलत त्यानो. एक तुमचं टेन्शन फ्री व्हावं, तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. जे नशिबात नसतं ना ताई ते सुद्धा आशीर्वादाने भेटतं. म्हणून टेन्शन घेऊन काय होणार नाही, घेऊ पण नका. मी तुम्हाला सांगते, आता तुम्ही मुख्य सेविकेचं माझं वय निघून गेलं, जेवला नाही, रात्री झोपला नाही, तर उद्या तुम्हाला बोलून कोण बोलणार आहे का मी तुझं वय कमी करून देतो किंवा देते, चल बाई तू फॉर्म भर. आणि यूट्यूबवरून आणि व्हॉट्सअपवरून वगैरे कोणी जॉईन होत नसतं. असल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. व्हिडिओ म्हणून तुम्हाला फक्त यूट्यूबवर माहिती मिळत असते. तुम्हाला कोणी जॉईंट वगैरे मग का ऑफिसमध्ये बोलवलं असतं आणि का फॉर्म दिला असता? हां, ही घ्या यूट्यूबवरून फॉर्म भरा, हां हार्दिक अभिनंदन, तुम्ही मुख्य सेविका झाला, तुम्ही सेविका झाला, असं झालं असतं ना. जी जुनी पद्धत आहे तुम्हाला न्यूजपेपरच्या ॲडमध्ये बघायचं आहे. अजून तायानो मुख्य सेविकेच्या भरतीची ॲड न्यूजपेपरला आलेली नाही. फक्त सर्व जागा भरण्यात येणार आहेत याचा स्टे उठलेला आहे आणि लवकरात लवकर जागा भरा 90 दिवसात अशी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत आपल्या. तर ते आता नाही, उद्या नाही, कधी ना कधी फॉर्म भरणारच. आधी मदतनीसचं होऊ द्या, मदतनीसच्या जागा भरल्या, मुख्य सेविकेच्या जागा तर मदतनीसमधून भरल्या. आता मदतनीसच्या ज्या रिकाम्या जागा झाल्या त्या एरियातून लाभार्थ्यांकडून घेऊन त्या जागा भरतील. नंतर मुख्य सेविकासाठी तुमच्या ऑफिसमधून तुमचे फॉर्म दिले जातील, तुम्हाला बोलवलं जाईल ओरिजिनल सगळे डॉक्युमेंट्स घेऊन. त्याची तयारी करा. कशाला इकडं तिकडं कधी फॉर्म भरणार, काय करणार? अरे तुम्हाला जर परीक्षा द्यायची इच्छा जरी नसली तरी तुमच्याकडं लिहून घेतलं जाईल की ताई तुम्हाला सुपरवायझर व्हायचं आहे, तुमचं नाव आलेलं आहे, तर तुम्ही परीक्षा द्या, तुम्ही पात्र आहे. जोपर्यंत तुम्ही लिहून देणार नाही तुम्हाला बाजूला सरकवलं जाणार नाही. आणि आपण सेविका आहेत म्हणजे आपण शिकलेले आहेत, आपला मराठी सब्जेक्ट आहे, अनुभव आहे, अपत्य पण 2च असणार आहेत, म्हणूनच आपण सेविका राहिलो ना. तर ह्यांनी कधीच आपल्याला काढून टाकलं असतं का नाही? आमच्या इकडच्या काही सेविका किंवा मदतनीस 3रं अपत्य झालं तर लगेच शासनाने ह्यांना नोकरीवरून कमी करण्यात आलेले. म्हणजे आम्ही सगळे पात्र आहोत, एक लक्षात ठेवा. जरी माझ्या जुन्या भगिनी 10वी पास असल्या तरी अनुभव 20-20 वर्षाचा आहे ना. ज्या भगिनींचं वय कमी आहे सध्या त्यांचं शिक्षण जास्त आहे, ज्यांचं शिक्षण जास्त आहे त्यांचं वय कमी आहे, आणि ज्यांचं शिक्षण कमी आहे त्यांचं वय आता 50च्या वरी झाले. सगळ्या अडचणी येणारच आहेत, ही अडचणं कधी सुटणार नाहीत. म्हणून मला वाटतं शो मस्ट गो ऑन. जे होतं आहे ते होऊ द्या, ज्यांचं नशीब आहे त्यांना होऊ द्या. आणि अंगणवाडी सेविका मदतनीसला कोणी बिचाऱ्या आहेत, गरीब आहेत, भोड्या बाबड्या आहेत असं बोलायची काही गरज नाही. कोणी भोबड्या बाबड्या आम्ही बिचाऱ्या नाहीत. आम्ही विश्वास ठेवतो, आम्ही ट्रस्ट करतो की हे आमच्यासाठी काहीतरी चांगलं करणार. पण जेव्हा विश्वास उठतो ना तर आम्ही कसं उभा राहतो आणि कसं एकेकाला बरोबर करतं हे पण अनुभव शासनापासून ऑफिसपासून सगळ्यांना आहे, युनियनच्या लोकांनासुद्धा आहे की जर अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी एकदा पेटल्या तर मागे हटणार नाहीत. तर तायांनो माझ्याकडे ही माहिती होती. तर तुम्हाला ज्याच्यामध्ये पात्र आहेत ते भरा. आणि मी 10 वेळेस सांगते, वसिल्याने नाही तर आशीर्वादाने व्हा. आणि जे नशिबात नसतं ते सुद्धा आशीर्वादाने होतं, कारण आपण सगळ्यांचं भलं करत आहोत, चांगलं काम करत आहेत. पण ह्या
सरकारलाच का आपल्यावर कीव येत नाहीत? आपल्याला लाडकी बहिणीचे जे आपण काम केले त्या फॉर्मचे पैसे आपल्याला अजूनसुद्धा 50 रुपये प्रमाणे देणार होते, ते दिलेले नाहीत. बरोबर आहे का नाही ताईंनो? दिलेत का आपल्याला? नाही दिले. मग आपल्यामध्ये राग तर नेहमीच असणार, पण आपल्याच भगिनीचं आपण नुकसान करायचं आहे का? आम्ही प्रयत्न करणार आहोत की 50 वय तरी करा मुख्य सेविकेसाठी. हे आमचे प्रयत्न असणार आहेत. लवकरच दिल्लीला जाणार, तेव्हा तिथे हे प्रश्न मांडणार, तुमच्याकडून बोलणार, तुमच्या जेवढ्या समस्या आहेत तेवढ्या मांडणार ठामपणे, आणि तुम्हाला त्याची मी माहिती पण देणार आहे. तर तायांनो, न घाबरता, न भीता, न टेन्शन घेऊ नका. जेवण वेळेवर करा, झोपी जा. तुम्ही रात्रंदिवस, मला माहिती आहे खूप कष्टाने शिक्षण पुढे केलेलं आहे, मुख्य सेविका होईल ह्या आशेनं शिक्षण पूर्ण केलं, कम्प्युटरचे क्लास केले, किती लांब लांब क्लास होते, जाऊन तुम्ही खूप त्रास काढलेला आहे. पण तुम्हाला मी नेहमी सांगते, कायद्याच्या पुढे काय करणार? संघटना फक्त पाठपुरावा करू शकते, मोर्चा करू शकते, पण ह्यांचं सरकार आहे, ह्यांनी मोर्चाला परमिशन दिले तरच करू शकते ना. आता तुम्हीच बघा काय चाललं आहे आपल्या महाराष्ट्रात. हे आपण काय वेडे नाहीत, आपल्याला सगळं माहिती आहे. तर आता मुख्यमंत्र्यांनी स्टे उठवला स्वतः, म्हणून आपण फॉर्म भरू शकतो. आणि भरत्या सुरू केल्या ना अधिकाऱ्याने. अधिकारी मुख्यमंत्र्याशिवाय काय करू शकतात का? हे आता लक्षात आलं का नाही आपल्या? मग संघटना रोडवर बसून मोर्चा काढू शकते, निवेदनं देऊ शकते, पाठपुरावा करू शकते, विनंती करू शकते. संघटनाची लोक काही दगडं घेऊन मारायला बसलेली नाहीत. आणि कोण जर म्हणत असेल ना असं होत असेल तर त्यांनी आत्ताच करून द्यावं माझ्या भगिनींची कामं, आणि माझ्या भगिनींना चांगलं वेतन मिळून द्यावं, पगार मिळून द्यावं. हे बघा काहीतरी बोलणाऱ्या, धोतर गेलं वाऱ्या, हे सगळे गोष्टी ऐकत नका. चालल्या बाजारात कशाला? जे सत्य परिस्थिती आहे मी ते सांगते. मला कमी लोकांनी व्हिडिओ बघू द्या तरी चालेल. मला माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींचं भलं होईल, माझी माहिती त्यांना आवडेल, ती मला आशा आहे. आणि मला त्यांच्याकडूनच आशा आहे. आणि मी तुमच्यासाठीच व्हिडिओ करते. आज मी एवढी थकून गेलेली होती, मला तब्येत बरी नव्हती, तरी पण माझा शनिवारचा तुम्हाला आहे की मी व्हिडिओ करणार आणि तुम्हाला माहिती देणार. तर तायांनो, स्टे उठलेला आहे. 90 दिवसात सगळ्या भरत्या होणार आहेत. मदतनीसची भरती होणार आहे, सेविकाची आत्ती झाली. प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक काही नियम वेगळे असतील, पण सर्वांसाठी जे मुद्दे समान आहेत ते मुद्दे तुम्हाला सांगते. वयामध्ये कोणी बदल करू शकत नाही सरकारशिवाय. दुसरं, तुमच्या अनुभवामध्ये कोणी बदल करू शकणार नाही, तिथे काही वसिला चालणार नाही. तिसरे, तुमचे अपत्य आहेत 2 तर 3 तर तुम्हाला नोकरीतून घेतलं जाणार नाही. तुमचं 12वी पास असलं पाहिजे, तुमचा सब्जेक्ट मराठी असला पाहिजे. जर तुम्ही शेड्यूल कास्ट किंवा जाती अनुजमातीचे असाल तर तुम्हाला वयाची थोडी मर्यादा म्हणजे तुम्हाला जास्ती दिलेलं आहे. पण असं मुख्य सेविकेच्या याच्यामध्ये वय किंवा शिक्षणाचं काहीही GRमध्ये दिलेलं नाही. वयाचं तरी 45 दिलं आहे, पण शिक्षणाचं काही दिलेलं नाही. म्हणजे आपण काय समजायचं की सेविकामधून आपण मुख्य सेविका होऊ हेच समजायचं. ज्यांना पात्र मध्ये नाव येतं आहे, मुख्य सेविकाचा फॉर्म अजून निघालेला नाही. घाबरू नका, घाई करू नका. आपापल्या ऑफिसमधून आपल्याला माहिती भेटणार आहे. ऑफिसवाल्यांचा पाठपुरावा करा, न्यूजपेपरमध्ये बातमी येईल. कुणाचंही काय ऐकून कधी फॉर्म निघणार काय येड्यासारखं कुठे फिरू नका, जाऊ नका. तुमचं पात्र लिस्टमध्ये जर नाव आलं तर तुमच्या ग्रुपला ते तुमच्या नावाची लिस्ट येईल. अपात्र झाले तर कोणत्या कारणाने अपात्र झाले ते प्रश्न विचारा ऑफिसला. आणि पात्र झाले तर कशामुळे पात्र झाले, मग परीक्षा होणार आहे. मग तुम्हाला परीक्षेत पास झाल्यानंतर ही गुण आहेत, ते कसले कसले गुण त्यांनी सगळे ठरवलेले आहेत. तुम्ही GRमध्ये व्यवस्थित वाचा. कारण हे बघा, सगळंच A to Z कॉलम वाचून दाखवणे किंवा पूर्ण व्हिडिओ त्याच्यामध्येच टाईम वेस्ट करणे, त्याच्यापेक्षा मी PDF आणि निवेदनं सबला ग्रुपला पाठवलेले आहेत. ज्या सबला ग्रुपला जॉईन नाहीत, एक दुसऱ्याने त्यांना जॉईंट करा, लिंक पाठवा. कारण माझा मोबाईल हँग होत आहे आणि त्यानं मी एवढी बिझी असते. मी आपल्या लाभार्थ्यांचे 25 अंगणवाड्याच्या मध्ये आधार कार्डचे सेंटर ठेवलेले आहे.
आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड बनवण्याचे सेंटर ठेवलं आहे, झिरो बॅलन्स अकाउंट ओपन करायचं सेंटर ठेवलेलं आहे, डोळ्याच्या चेकअपसाठी सेंटर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसना फ्री चष्मे वाटपाचे कार्यक्रम केलेले आहेत. तर असे कितीतरी पॅन कार्ड बनवून घेणे, हे बघा लोकांचे पेपर व्यवस्थित नसतात आणि नंतर ओरडत बसतात. किती माझ्या अंगणवाडी सेविका आहेत ज्यांची 2-2 मुलं झाली, लग्न झालं, 5-5, 6 वर्ष झाली, तरी पण आईवडिलांच्या नावावर अजून पेपर आहेत. का? लग्न झालं की नवऱ्याच्या नावावर पेपर करून घ्या. जिथे तुम्ही राहता तिथल्या आजूबाजूच्या जवळच्या अंगणवाड्या रिकाम्या असतील तिथे मदतनीस तर आपल्या आजूबाजूला आलेला मदतनीसची जागा भरायला सांगा. सेविकेच्या शक्यतो जागा सगळीकडे भरती झालेल्या आहे, नसतील झाली तरी 90 दिवसात सगळ्याच जागा भरती होणार आहेत. आणि मुख्य सेविकेसाठी असं काय नाही आहे की तुमचा एरिया असला पाहिजे, स्थानिक असला पाहिजे. तुमचं शिक्षण, तुमचं वय, तुमचा अनुभव आणि तुमचा सब्जेक्ट मराठी हे बघण्यात येणार आहे. तर ह्या सगळी गोष्टी क्लिअर असल्यावर तुम्ही प्रयत्न करायचा आहे. याच्यामधली जर तुम्ही वयात बसत नसताल, तुम्ही अनुभवात बसत नसताल, तुम्ही शिक्षकात बसत नसताल आणि तुम्ही याच्यामध्ये मराठी सब्जेक्ट नसेल महाराष्ट्रात राहून, तर तुमचा काही फायदा होणार नाही. कुठेही जा, कसलाही वसूला लावा, हे बघा पेपरमध्ये शासन सोडत नसतं. पेपर जे GR मध्ये आहेत ते लागणारच आहेत आणि ते नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत. हां, जर सगळ्या संघटना एकत्र आल्या आणि 50 वर्षासाठी घ्या, सगळ्यांना 50 वर्ष होईपर्यंत ज्या महिला आहेत 2021पासून जर ह्यांनी वय धरलं तर त्या ज्या 45च्या वर झालेल्या आहेत त्या नक्कीच ह्या नियमात बसतील. तर सरकारना आपण तशी विनंती करूया. संघटनेकडला मी सगळे प्रश्न मांडलेले आहेत. दिल्लीला जाऊन पण मंत्र्याच्या समोर आम्ही सगळे प्रश्न मांडू आणि सगळ्यांनी चांगले विचार ठेवा, सकारात्मक बोला की लवकरात लवकर आपल्या 50पर्यंतच्या वयाचा स्टे झाला पाहिजे. आणि स्टे लावायचा आता मला तर नको वाटतंय, कारण माझ्या ज्या भगिनी खूप आतुरतेने वाट बघत आहेत. कोणी आपली बहीण होते ना, होऊ द्या तिला मुख्य सेविका, करू द्या तिला कामं आणि आपण आनंदात राहू आणि परत सेविकेच्या जागा भरू, परत मदतनीसच्या जागा भरू. आता मदतनीस 12वी पास आणि कम्प्युटरवाल्या का घेत आहेत? कारण नंतर त्यांना अंतर्गत भरती करायची, त्याच्यामधून त्यांना सेविका घ्यायचे. पण मुख्य सेविकाची पोस्ट खूप मोठी असते, जबाबदारी पण खूप मोठी असते आणि पगार पण चांगला असतो. तर याच्यासाठी खूप काही नियम असणार आहेत. जर तुम्ही नियमात बसाल तर नक्कीच तुम्ही मुख्य सेविका होईल आणि माझे आशीर्वाद आहेत, तुम्ही मुख्य सेविका व्हा आणि माझ्याच प्रकल्पात या आणि आपण विचाराचे मतभेद ठेवू, मनाचे नाही. एक दुसऱ्यांबरोबर जेवू, एकत्र घास बसून खाऊ. तुम्ही सरकारकडून बोला, आम्ही युनियनकडून बोलेन, पण आपण भांडण करायचं नाही, विचाराचं मतभेद ठेवायचं आहे. कोणाला व्यक्तीला बघून व्यक्तीला कधीही वाईट वक्तं बोलायचं नाही, शत्रुत्व करायचं नाही. विचाराचे मतभेद आहेत आपल्याला सरकार वाईट वागणूक देते, राग येते म्हणून आपण काय त्या व्यक्तीला, त्या सुपरवायझरला किंवा CDPOला नाही बोलत, आपण शासनाला बोलतो. ते शासनात काम करतात, मग ते आपल्या युनियनला बोलतात. तर युनियन म्हणजे पण आपण एकटे नाही, पूर्ण युनियन आहे, तर बोलू द्या. तर विचाराचे मतभेद ठेवायचे, मनाचे नाही. आणि मी नेहमीच म्हणते, मला बघा काही झालं तरी मी 24 तासाच्या वरी कोणतं दुःख घेऊन बसत नाही, कारण त्याने नुकसान आपला होतो. आता मी पण 6 महिन्यानंतर 45 वर्षाची होणार आहे. माझा चान्स तर जाणारच आहे आणि मला भरायचंच नाही. हे मी 2014ला खूप पळापळ केली तायांनो आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं, म्हणून मी नादच सोडून दिलेला आहे. आणि आता तर मला मुख्य सेविकाचं काम खूप हेडॅक वाटतं. रात्र न दिवस काम करा, काय मिळतं आणि काय, पगार तर चांगला आहे पण किती टेन्शन आहे. मला तसलं टेन्शन घेऊन कोणतंही काम करायचं नाही. सगळ्याचे आपले आपले विचार आहेत. ज्या माझ्या भगिनींना मुख्य सेविका व्हायचं आहे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि मी तुमच्यासाठी रोज म्हणेल. वाटल्यास तुमचं नाव कमेंटमध्ये लिहून पाठवा, तर मी तुमच्या नावाचं जाप करेन की बाबा माझी ही मैत्रीण लवकरात लवकर मुख्य सेविका होऊ दे, माझी ही मैत्रीण लवकरात लवकर मुख्य सेविका होऊ दे, तिला मुख्य सेविकाचं पद भेटू दे, असा मी तुमच्यासाठी आशीर्वाद देईन, चॅटिंग करेन आणि रोज रोज देवाकडे तुमचं सांगणं घालेन की बाबा माझी मैत्रीण मुख्य सेविका होऊ दे. ज्यांना मुख्य सेविका व्हायचं आहे कोणत्या जिल्ह्यातून आहे तुमचं नाव लिहून पाठवा आणि त्यानं टेन्शन नका घेऊ. जे बघा नशिबात नाही ते आशीर्वादाने मिळतं. मी बोलले ना, आशीर्वादामध्ये खूप ताकद आहे. आपण किती एरियातल्या लोकांचे आशीर्वाद घेतो. मी तर सध्या एवढी बिझी आहे, तुम्हाला काय सांगू. हे
डॉक्युमेंट्स बनवायचं, ते एरियातल्या लोकांना कुठला डॉक्युमेंटचा पत्ता नसतो, मग त्यांना योजनेचा लाभ कसा मिळणार. आणि ते जे KYC वगैरे ते लाभार्थ्याचे फोटो बिटो घ्यायचे ते घेऊ नका, त्याची काही गरज नाही. आणि अजून असं काही GR वगैरे नाही आहे म्हणून घाबरायचं नाही. कोण पगार कापणार नाही, काय होणार नाही. भत्ता त्यांनी आपल्याला सरसकट 15,000 बरोबर द्यायला पाहिजे. ते लोक भत्ता तोडून देतात, मग आपण कामं पण तोडूनच करायची. सरळ नाही बोला, ते KYC करायचं नाही, लाभार्थ्याचं फोटो बिटो टाकायचं नाही. मी ह्याच्या विरोधात आहे, मी असं करणार आहे. तुमचं मला माहीत नाही तुम्ही काय करणार आहे, पण तुम्ही सगळ्यांनी एकत्र होऊन बहिष्कार घालावा आणि फोटो बिटो पाठवायचे नाही. ते पाकिटं घेऊन THRची कोण फोटो देणार आहे तुम्हाला. असतात का पालक जागेवर, पालक कामावर जातात, ते ह्याच्यासाठी आपल्या आरोग्यासाठी ती पावडर वगैरे चांगली आहे, पण लोक इथली जिभेसाठी जगतात. खायला त्यांना चांगलं चांगलं पाहिजे, काही होऊ द्या, किती रोग येऊ द्या, पैसे नसू द्या, राहायला घर नसू द्या, पेपर बनवलेला नसू द्या, पण खायला चांगलंच पाहिजे. तर अशी प्रवृत्तीची पण लोक आपल्याकडे, प्रकारची लोक आपल्या जीवनात येणार. आपल्याला सगळ्याला घेऊन चालायचं आहे. आणि ज्या मदतनीसमधून सेविका होतात त्यांना पण माझं हार्दिक अभिनंदन. त्या सेविकामधून मुख्य सेविका होणार आहेत त्यांना पण माझं हार्दिक अभिनंदन. आणि मदतनीस एरियातून ज्या येतात त्यांना पण माझं हार्दिक अभिनंदन. पण तायानो, आपल्या ऑफिसमध्ये फॉर्म येणार आहे मुख्य सेविकेचा, पण आपले ऑफिसवाले आपल्याला कळवणार आहेत. लिस्टमध्ये तुमचं नाव आलं की तुम्ही जाऊन फॉर्म भरा. तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स मागितले जातील. तुम्ही परत शिक्षण केलं का, आता शिक्षण केलं. आणि मिनी अंगणवाडी सेविकासुद्धा मुख्य सेविकेचा फॉर्म भरू शकतात. मी हे विचारलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर आता जो फेब्रुवारी महिन्यात GR आला त्याप्रमाणे भरत्या करणार आहेत. तर बघू 50 वय होतं का. आम्ही असं संघटनेकडून बोललेलो आहोत. आता दिल्लीत पण हा आम्ही प्रश्न ठेवणार आहेत. इतक्या लवकर काय लगेच भरती निघाली नाही आहे, अजून फॉर्म आलेला नाही मुख्य सेविकेचा, फक्त स्टे उठलेला आहे, मार्ग मोकळा झालेला आहे. आधी ते सेविकाचे पद भरतायत, मग मदतनीसचे पद भरणार, मग मुख्य सेविकेला घेणार आणि आपापल्या ऑफिसमधूनच आपल्याला फॉर्म भेटणार. आपल्याला परीक्षा पण द्यायची आहे. कोणी यूट्यूबवरून तुम्हाला मुख्य सेविका किंवा मदतनीस करणार नाही. आता करून दाखव ना, जे बडे बडे बाता करतात. असं झालं, आता स्टे उठला म्हणा, पट मुख्य सेविका काय मागण्या मागून घ्यायच्या आहेत, आम्हाला पण द्या जरा जागेवर आणून, आम्ही पण खाऊ. पोटासाठीच गावाहून मुंबईहून आलेला आहेत भगिनीनं. तर आजचा माझा व्हिडिओ एवढाच होता. लवकरच मी आता पुढच्या शनिवारपर्यंत दिल्लीला जाऊनच आलेले असणार आणि तुम्हाला तिथून सगळी घडामोडी चांगली गुड न्यूज आणणार आहे. ह्यावेळेस तुम्हाला नाही का, आपण 3,000चा GR घेऊनच उठलो. आता 2,000 सरसकट देत नाहीत. हे सरकार आपल्याला कशी चालाकी आपल्याबरोबर करत आहे. आपण पण सरकारबरोबर काहीतरी धोरण घेऊया, काहीतरी निर्णय घेऊया आणि काहीतरी सगळ्यांचं चांगलं करायचंच बघायचं आहे, सकारात्मक विचार करायचा. मग आपण सगळ्या 2 लाख महिला बोलत होतो, स्टे उठला, स्टे उठवा, स्टे उठवा. उठला का नाही स्टे? उठला ना. हे कुणामुळे झालं? आपल्यामुळं, आपल्या सगळ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यामुळे झालं. आपण फक्त स्टेविषयीच बोलत होतो. आता ग्रॅज्युएटी घ्या, पेन्शन घ्या, अजून आपला शासकीय दर्जा घ्या. हे सगळ्या मुद्द्यासाठी दिल्लीला लवकरच आम्ही जाणार आहोत आणि मी तुम्हाला तिकडून सगळ्या घडामोडी आणि माहिती देणार आहे. तोपर्यंत माझ्या तायानो शांत राहा. आतमधून शांत राहिले की बाहेरून सगळी कामं होतात. रोज रात्री झोपताना 2 मिनटं डोळे बंद करून तुम्हाला काय पाहिजे ते वरी बसलाय त्याला मागा. सकाळी उठल्यावर पण तो वरी देव बसलाय त्याला मागा. ह्या दुनियातली लोकांची काय अवकात नाही एक दुसऱ्याला काय द्यायची. त्यांनी जर ठरवलं तर तुम्हाला नक्कीच भेटणार आहे, म्हणून वरी त्याच्याकडे सांगडं घाला. इथं दुनियात बोलून जे मुस्लिम आहेत नमाज पढो, दुआ करो. जे माझे हिंदू भगिनी आहेत त्यांनी तुमच्या देवाकडे सांगडं घाला आणि नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण हो. हीच माझी मनोकामना. तुम्हाला सगळ्यांना माझं प्रेम. पुढच्या वेळेस पर्यंत जेव्हा शनिवारी येऊ आपल्या ऑफिसमध्ये फॉर्म येणार आहे, घाई करू नका. रात्रंदिवस कोणते व्हिडिओ बघू नका. आणि ते पर्यवेक्षकी परीक्षा द्यायची आहे, त्याच्यात ते ऑनलाईन क्लास सुरू झाले, 3,000 फीसुद्धा आली. काय अरे, आमच्यावर सगळे कमवणार आहेत का? ज्याला त्याला रजिस्टर आम्हाला विकतात, साड्या आम्हाला विकतात, सगळे ती वरचे 3,000 महिन्याला ते परत घेतात असं मला तर वाटतं. तर ते कुणाचे क्लास जॉईन करण्यापेक्षा तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे, तुमची सगळी रजिस्टर वाचा, याचं सगळे वाचन करा आणि परीक्षा द्या आणि सोडा. परीक्षा देऊन बघूया काय होते. पण अजून मुख्य सेविकाचा फॉर्म ऑफिसला आलेला नाही.
तारीख डिक्लेअर झालेली नाही, तुम्हाला नक्की सांगतील तेव्हा फॉर्म भरा. उगाच हा व्हिडिओ बघ, त्याचा ऐक, तो GR हा GR काय नाही. पूर्ण जागा बालविकास प्रकल्पामधल्या भरायच्या आहेत, ते भरणार आहेत आणि तुमचा फॉर्म ऑफिसला येईन. तिथे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जा. मॅडम माझा मुख्य सेविकेसाठी फॉर्म भरा. परीक्षा प्रॉपर होणार आहेत, इंटरव्ह्यू होणार आहेत, तुम्हाला गुण ठरणार आहेत त्याप्रमाणे, मग तुम्हाला घेतलं जाणार आहे. असंच काय हवेत अंतर्गत भरती त्याला म्हणता येत नाही. अंतर्गत भरती जर असती तर डायरेक्ट सेविकेमधून मुख्य सेविका केलं असतं. असं काही नाही. तुमची परीक्षा पण होणार, तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा, पेपर बघितले जाणार, सगळे नियम कायदा तुम्हाला लागू होणार. आणि वयाचं तर त्यांनी अजून काही क्लिअर केलेलं नाही की जर एखादी विधवा स्त्री असेल तर तिला 55 वयापर्यंत घेतलं पाहिजे आणि 50 वयापर्यंत तरी कमीत कमी आमच्या महिलांना घेतल्या पाहिजे. 2021पासून जर ह्यांनी धरला GR तर बरोबर खूप साऱ्या महिलांचं भलं होईल, ज्यांनी एवढी मेहनत केली, डोळ्यात तेल घालून त्यांनी शिक्षण पुढचं केलं. ह्या वयात मुलं सांभाळणं, अंगणवाडीची मुलं सांभाळणं, घर सांभाळणं, रजिस्टर सांभाळणं आणि सगळ्यात मजेदार पोषण ट्रॅकर सांभाळून जर त्यांनी शिक्षण घेतलं आहे तर माझा सॅल्यूट आहे तुम्हाला. आणि हिथं नाही तर कुठं ना कुठे देव तुमचं चांगलं करीन, घाबरून जाऊ नका. पण प्रयत्न सोडायचा नाही, शेवटपर्यंत प्रयत्न करायचा. मला मुख्य सेविका होण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही, मला व्हायचं पण नाही, म्हणून मी बोलले होते मी त्या मुद्द्यात हात घालत नाही. पण तुम्हाला वाटतं मी माहिती काढून द्यावी, मी संघटनेकडे मंत्र्याकडे बोलावं ह्याच्याविषयी, तर नक्की बोलणार. आणि जे वाऱ्यावर बडबड करतात त्यांना म्हणावं तू कोणत्या मंत्र्याला जाऊन भेटल्यास, जरा त्याचंच फोटो दाखवा म्हणावं. ते तुम्ही स्टे उठवला का आणला त्याचं जरा कायद्याचं एक तरी पेपर दाखवा. हे बघा 1000 बक्कावर लक्ष द्यायचं नाही, एक लिखा लिहिल्यालं काळी दगडाची रेष पाहिजे, तेव्हाच आपल्या गोष्टीवर कोणीतरी विश्वास ठेवतं. तोंडानं बडबड बडबड करून काय तरी महिलांना येडं काढून आता तर वेगळेच प्रकार सुरू झालेत, ते तुम्हाला नक्कीच समजणार आहेत. त्याच्यामध्ये मला पडायचं नाही, इंटरेस्ट नाही. पण तुम्हाला एक मैत्रीण म्हणून वाचवणं माझं नक्कीच कर्तव्य आहे. मी जेव्हा यूट्यूब वसीमाकाजी चॅनलवर बोलत असते तुमची मैत्रीण, बहीण आणि शुभचिंतक म्हणून असते. आणि नंतर मी संघटनेची पदाधिकारी आहे, त्याच्यानंतर मी अंगणवाडी सेविका म्हणून तुमची आहे. पण मी आधी तुमची मैत्रीण आहे, कारण अंगणवाडी ताईच्या वेदना काय असतात ह्या अंगणवाडी ताईशिवाय दुसऱ्याला कळणार नाही. आणि मला त्या कळतात. रोजचे लाभार्थी कसे असतात, रोकोकरी असतात, किती मेहनत घेऊन शिक्षण केले आणि आता 50 वर्षाच्या खालच्या 50 वर्षापर्यंत तरी कमीत कमी महिलांना गेलं पाहिजे असे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. जर 21पासून घेतलं तर तुम्ही नक्कीच पात्र असणार. आणि जर फॉर्म आला तर परीक्षा द्या, तोंडी द्या, लेखी द्या, ज्यांचे नाव लिस्टमध्ये येईन आणि सोडा. जे वरी बसला तो करणार आहे. तुम्हाला द्यायची असली नोकरी तर तो कसाही देईन आणि नाही द्यायची असली तर नाही लागणार. म्हणून एवढा विचार करू नका, निवांत झोपी जा. मी पण झोपी जाणार आहे, मला उद्या खूप काम आहेत. लवकरच तुम्हाला दुसरी गुड न्यूज मी पाठवणार आहे.